परभणी येथे संविधानाच्या प्रतिकृतीची झालेली विटंबना, त्यानंतर अटक करण्यात आलेल्या एका कार्यकर्त्याचा पोलिसांनी केलेल्या मारहाणीमुळे झालेला मृत्यू आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत बाबासाहेबांबद्दल काढलेले उद्गार याचा निषेध म्हणून 24 डिसेंबरला महाडमध्ये बौद्ध समाजाच्या वतीने भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे। परभणी येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील संविधानाच्या प्रतिकृतीची एका समाजकंटकाने विटंबना केली होती। त्यानंतर या घटनेचे परभणीमध्ये जोरदार पडसाद उमटले आणि त्या ठिकाणी आंबेडकरी जनतेने आंदोलन केले। या आंदोलनात सहभागी झालेल्या शेकडो आंदोलकांना पोलिसांनी अटक केली। यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचाही समावेश होता, पण न्यायालयीन कोठडीत असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी याचा कोठडीतच मृत्यू झाला। तो मृत्यू पोलिसांच्या अमानुष मारहाणीमुळे झाला असल्याचा आरोप आंबेडकरी जनतेने केला असून सोमनाथ सूर्यवंशी याच्या मृत्यूचे पडसादही राज्यभर उमटत असताना बुधवारी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत बोलताना आता एक फॅशन झाली आहे, आंबेडकर आंबेडकर आंबेडकर, पण इतके नाव जर देवाचे घेतले असते तर 7 जन्म स्वर्ग मिळाला असता, असं वादग्रस्त आणि बाबासाहेबांचा अपमान करणारे वक्तव्य अमित शहा यांनी केलं आहे आणि संपूर्ण देशभर अमित शहा यांचा निषेध होऊ लागलाय। त्याचे पडसाद महाडमध्ये देखील उमटले आहे। गुरुवारी महाड तालुका बौद्ध समाजाच्या वतीने प्रमुख नेत्यांची बैठक 14 तळे येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सभागृहात संपन्न झाली आहे। या बैठकीमध्ये घडलेल्या वरील 3ही घटनांचा निषेध करण्यासाठी तसंच परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करावा आणि बाबासाहेबांचा अपमान करणाऱ्या अमित शहा यांनी माफी मागावी यासाठी 24 डिसेंबर रोजी महाडमध्ये प्रांताधिकारी भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलं असून हा मोर्चा सकाळी 11 वाजता 14 तळे येथून निघेल आणि तो मुख्य बाजारपेठेमार्गे प्रांताधिकारी कार्यालयावर जाईल। त्या ठिकाणी निवेदन देईल असं बौद्ध समाजाच्या झालेल्या बैठकीचे अध्यक्ष विनायक हाटे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलंय आणि या बैठकीला बौद्ध समाजातील सर्व संघटनांचे प्रमुख नेते उपस्थित होते। आज महाड तालुक्यातील बौद्ध समाजाच्या सर्व संस्था संघटना यांची 14 तळे येथे मीटिंग झालेली आहे। महाड तालुका क्रांतीभूमी समन्वय समिती या समितीच्या माध्यमातून येत्या 24 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता परभणी येथे घडलेला जो प्रकार आहे, निंदनीय प्रकार आहे, सोमनाथ सूर्यवंशी या आंबेडकरी तरुणाचा पोलीस कोठडीमध्ये मारहाणीमुळे मृत्यू झालेला आहे। भारताचे गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेमध्ये डॉक्टर बाबासाहेबांचा अपमान होईल अशा पद्धतीचं वक्तव्य केलेलं आहे आणि परभणी येथे बाबासाहेबांनी लिखित राज्यघटनेचा जे विटंबना झाली या 3 विषयासंदर्भात येत्या 24 तारखेला संपूर्ण बौद्ध समाज आणि महाड तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी भव्य मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। हा मोर्चा 14 तळे येथून सकाळी 11 वाजता निघेल। बाजारपेठ मार्गे प्रांत ऑफिसमध्ये प्रांतांना निवेदन देऊन सदर निवेदन माननीय मुख्यमंत्री आणि माननीय प्रधानमंत्री यांच्याकडे पोहोचवण्याविषयी त्यांना विनंती करण्यात येणार आहे। तरी आंबेडकरी जनतेला या ठिकाणी आवाहन करण्यात येत आहे की आपण जास्तीत जास्त मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी होऊन बाबासाहेबांच्या प्रति आपली निष्ठा दाखवावी ही आपणास नम्र विनंती करण्यात येत आहे। जय भीम। कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा।